शासनाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी दर्यापूर शहरातील नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट, किराणा दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये खुलेआम प्लास्टिक पन्न्यांचा वापर सुरू असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राज्य शासनाने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालून पर्यावरण संवर्धनाचा निर्णय घेतला होता। मात्र दर्यापूर शहरात अनेक दुकानदार ग्राहकांना अजूनही प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य देताना दिसत आहे। काही ठिकाणी जाड प्लास्टिकच्या नावाखाली नियमांना बगल दिली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। प्लास्टिकमुळे नाल्या तुंबणे, कचऱ्याची समस्या वाढणे तसेच जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचे प्रकार वाढत आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक कचऱ्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नगर परिषद व संबंधित विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर थांबलेला दिसत नाही। त्यामुळे प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाई न करता जनजागृतीसह नियमित तपासणी मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पर्यावरण प्रेमी नागरिकांनीही कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले असून प्लास्टिक मुक्त दर्यापूर ही मोहीम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। आज आपण नगर परिषद दर्यापूरमध्ये होतो आणि आपल्यासोबत आहेत नगर परिषदचे शिवो, जे दर्यापूर शहरात जिथं आपण जातो तिथं आपला प्लॅस्टिक पन्नीचा प्रादुर्भाव सर्वीकडे दिसत आहे। जागोजागी प्लॅस्टिक पन्नीचे गंज दिसत आहे। त्या संदर्भात नगर परिषद काय ठोस कारवाई करणार आहे ते आपण जाणून घेऊ। सर, काय कारवाई करणार आहे? प्लास्टिकचा विषय हा खरं आजची शहरी भागांपुढे ही गंभीर समस्या आहे। याच्यावर आम्ही दोन प्रकारे कार्यवाही करतो। एक तर दंडात्मक आहे, तर दंडात्मक कार्यवाही आम्ही नियमाप्रमाणे जे आहे म्हणजे जे प्लास्टिक विकतात बनवतात त्यांच्यावर करणारच आहे। पण सोबतच आमचं या निमित्तानं सगळ्या शहरातील नागरिकांनाही आव्हान राहील की त्यांनी कमीत कमी त्या प्लास्टिकचा वापर कमी करावा। जर मार्केटमध्ये मागणीच कमी असेल तर आपसुकच त्याच्या विक्रीवरही थोडासा प्रतिबंध येतो आणि यासोबतच जे विक्रेते आहेत किंवा जे त्याची विक्री करतात, साठवणूक करतात, तर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही आता इथून पुढे सुरू होईल। या अगोदर सर कारवाई यांची अशी कुठली झालेली नाही आहे? झालेली आहे ना, आपलं रेग्युलर कारवाई होत राहतं, रेग्युलर आपण त्यांना दंड देत राहतो। ते रेग्युलर प्रोसेस असते।